ए कोल्हापुर कोल्हापुर क्या कर रहा है रे? तेरे को ऐसा मारूंगा ना कि बस. एवढं सोपं नाही ते दलजीत. अरे किती बी आणि काय बी संकट येऊ दे, महाराष्ट्रातल्या मातीतला माणूस कधी हार मानत नसतोय. अब हारेगा तू. ये दलजीत लय खतरा है. तेरे को मच्छर जैसा चिरट डालेगा. कैसा? ए दलजीत, जरा अनाथ असल्या फुसक्या धमक्यासनी घाबरत नाही बघ. ए ज्यादा बोलने का नहीं. ए दिखाता हूँ जरा थांबो. ए चला. अरे तिच्या लय जोराला दिसतोय. फुसका फुका दलजीत गेला बघ रानात बोंबलत. भाल्या, अरे दलजीत म्हणल्यानंतर तुला खतरनाक होती असं वाटलं होतं, पण तुझी तर शेळीच झाली की मर्दा. आता ह्यो दलजीत ज्यादा चिडलाय. हा राणा हा जरा जपून पाला जा, नाहीतर रानादाकडनं थोबाड फोडून घेशील बघ. अरे गाठ राहण्या बरोबर आहे तुझे. हा ए मच्छर चला. काय चाललंय तुमचं? वहिनी तुम्ही राणा भाऊजी बघा की सकाळी सकाळी घरात बाहेर पडल्या आणि घराकडे परत यायचा पत्त्या बी नाही. वाट बघून बघून कंटाळा आला. आणि तुम्हाला काय कळतं का नाही हो? हा घरातला समजा किराणा संपलाय, कालपासून लिस्टा करून ठेवल्यात आणि तुमच्या पायाला नुसता भिंगऱ्या. घरात थांबताय काय? हा कुठं कुठं हुडकायचं तुम्हाला मी? ही लिस्ट काय करू ह्याचं? चिवडा करून खायला घालू काय तुम्हाला? लगेच चला आणि हे घ्या लिस्ट. आओ काय करता हे? ए मच्छर ज्यादा बोलने का नहीं, नहीं तो मोड़ के बारह बांधूंगा. ए भाल्या, काय म्हणालास तुम्ही? ज्यादा बोलने का नहीं. ये दलजीत है दलजीत. पूरे भारत में नाम है. काय म्हणलं? कोण दलजीत? ए मैं दलजीत. राणा भाऊजी भाल्या, अरे जरा दमन घे की. वहिनीत त्या ए कौन वहिनी कौन बायको? अरे मच्छर है मच्छर. ए सीधा घर को जाने का. या थांब्या ना तो चुरगल की पुड़ी बांधूंगा तेरी. चल भाग. करणी भानुमती नाही आहो तुम्हाला याड लागले काय? ए घर जा बोला ना. दलजीत का डोस का गरम नहीं करने का, आत्ताच्या आत्ता घर को सुटने का. राणा भाऊजी अहो वहिनी ते काय आहे, माझ्या सरावासाठी येऊ भाल्या दलजीत बनलाय. प्रॅक्टिस संपल्यावर होईल का?
तुम्ही लई लोड घेऊ नका असं बघा. वहिनी तुम्ही जावा घरी, आम्ही नीट करून पाठवतो त्याला. हा अहो घरात खायला एक कण नाही. 2 दिवस झालं किराणा माल आणलेला नाही ह्यांनी आणि नुसतं बाहेरच आहेत. नाही वहिनी तुम्ही थांबा. आल्या आजचा सराव संपला, तू घरला जा. नाही वज्र केसरी होईपर्यंत मी दलजीत हा ना. आल्या ए ठीक आहे, तू आधी घरला जाऊन तुझी कामं करून ये, मग आपण सराव करू की. ठीक है, ये दलजीत भाखरा खा के आता है, तुम भी भाखरा खा के तैयार रहो. वहिनी तुम्ही जावा. ओ चला की. ए मच्छर, डर के रहने का, नहीं तो चुरगल के पुड़ी बांधूंगा तेरी. दलजीत चला की. राणा लय भारी आहे बघ दलजीत. अरे ज्या आयुष्यात जमलं तुझं आता जमलं बघ. आता दलजीतच म्हणून राहणार तुझ्या समोर. बरं आता तू घरला जा. हा वहिनी लय घाबर आहेत, अजून लय घाबरू नकस काय. अरे लय टिव टिव करते रे ती. आता असंच दमात ठेवतो मी तिला. जा आता. ए देख लूंगा. झाला सराव, दणकन भूक लागली बघा. होय आम्हाला पण लागल्या. वय काय काम नाही धाम नाही, बऱ्या भुका लागतं तर तुम्हाला. ए ते आमचं पोट आहे. तुझ्यासारखा चहा पिऊन पिऊन आम्ही भुका मारल्या नाहीत. ए let's go. जा. अंजलीबाई का नाही आल्यात अजून? का गोदक्कांना चिडून जेवणच बनवलं नसेल? अरे राणा गोदा का असं कशाला करल? अरे लय खार खाऊन बसले माझ्यावर. मी कुस्ती खेळतोय पटलेलं नाही तिला, नाहीच म्हणते. लय मनाला लागते बघ माझ्या. अरे असंच चालत राहिलं तर कुस्ती खेळताना जोर कसं येणार मला? म्हणूनच मी माघार घ्यायला आले बघ. खरंच काय? तू तुझ्या पायावर जोर देऊन कुस्तीला उतरायलायस हे मला अजून बी पटलेलं नाही. पण माझ्या पोराला साथ द्यायची हे ठरवलं मी. तुझी खुशी ती माझी खुशी. चल आता त्या दलजीतला माती चारायची म्हटल्यानंतर दणकून खायला पाहिजे तुला. तवा चल आधी खाऊन घे. वय मला बी लय दणकन भूक लागली बघ. गोदक्का जरा गेला ना बघ. राग कुठं होता तो? मग आज तू तुझ्या हाताने भरव बघ गोदक्का. चालते. तू एखादी गोष्ट मनात आणलीस तर ती करून दावणारच बघ. ही वज्र केसरी तू जिंकणार म्हणजे जिंकणार. जिंकणार की शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. सनिदा ह्यो बघा जमाल गोटा. हो एकदा का दलजीतच्या जेवणात मिसळला हे काम खलासच. तुमच्या अंगावर हात उचलते होय. टाकीतूच त्याला हिंगा. दिवसभर बारडी घेऊन संडासात नाही बसवला तर नाव बदला माझं. तुम्ही फक्त कधी त्या आचार्याला सांभाळा, बाकीचं मी सगळं काम करतो. हा चालते चालतं.
काय काय नाही हा तुमच्याकडं ते नव ते आमच्या गावचं तुम्ही पैलवान येते तिथं सारखं तुमचं नाव काढत असतात बघा. नाव काय? सखाराम. हा सकाराम तात्या असं आहे, सकाराम तात्या तसं आहेत. ते म्हणजे हेच की तुमचं जेवण लई भारी असते पण लई गोड असते. हो तालमीतल्या पैलवानासनी असली ताकद मिळते का नाही कायम तुमचं नाव सांगत असतात बघा. हो जलम गेला माझा जेवण करण्या. काय सांगता? इथलं समजी पेलवाल माझं नाव काढतात. ते ना एक सेल्फी द्या की. हो आता मिन्नट की नेता. अहो तुमच्या एवढं जेवणामुळं पैलवान पोचतात तिथं. एक सेल्फी दे ना सवय. अहो द्या की इकडे या या इकडे इकडे. हा थांबा इथं अंगाशी. जरा बाहेर जाऊया का आपण? काय इथं मेगा पिक्सल नाही हो. हा ठीक आहे. चला चला क्लिअर पाहिजे हो फोटो. बॅनर छापायचा आपण. या इकडे हे बघा हे की नाही. ए, कौन है तू? इधर क्या कर रहा है? नाच क्यों रहा है माइकल जैक्सन की औलाद? सारे काम में जाएगा? ए, तू तो राणा गांव वाला है ना? क्या बोल रहा था उस दिन? मैं किधर क्या बोलिया? वो राणा का भाऊ बोलिया. मेरा और राणा का आंकड़ा है, 36 का आंकड़ा है. हाँ वो क्या है, गांव है ना तो गांव के सामने बोलना पड़ता है ना. क्या? अरे आपका नाम तो पूरी दुनिया में है. आप एकदम अच्छे पहलवान हो. आप ही वज्र केसरी जीतने वाले हो. वो राणा वो पहलवान एकदम किरकोळ है. यही समझाने के लिए मैं इधर आया था. इधर म्हणजे वो क्या हुआ, ये मेरे को तालीम मालूम नहीं ना, तो मैं चुकी से ऐसे अंदर चला गया. बाहर बन आ गया. आपका खाना क्या खाना है आपका? आपका खाना मेरा खाना दोनों खाना खाते हो, इसलिए हम रहते हैं बारीक और आप हो जाते हो सुपरमैन. क्या बॉडी है, वाह वाह वाह. आदमी बुरा नहीं है तू. हाँ इसीलिए काम तमाम करने आया था. काम? कैसा काम? मतलब बेस्ट ऑफ लक देने आया था आपको. आप ही वज्र केसरी जिंकोगे. अभी चलो. हाँ चलता हूँ कि छोड़ो कि वो गधा को पॉलिश करना है. वो तू आचार्य कुठे गेला? अरे ते हरकुंटुम झालाय आणि कपडे बदलाय गेलाय सेल्फी काढणारे म्हणून. काय गड्डीला जाणं त्याला. लई भारी गंडिवले. तू काम पत्ती केलंस ना? एक नंबर काम तमाम झाले. तुम्ही नुसतं बघा दलजीत कसं टमऱ्याला घेऊन दिवसभर संडासात बसते ती. चला नाही तर लई मारायची हाड पण शिल्लक राहायला. या राणादा राणादा. अरे सुरेश काय झालं? राणादा कुठे आहे? अरे त्याला जरा आराम करू दे की. सारखं काय राणादा. अहो ते नाही लय महत्वाचं काम आहे. राणादाला सांगायलाच पाहिजे. ए राणादा. अरे तू आला नाही अजून. येतोय बस. अजून सराव झाला की येतोय. थांब की जरा. नमस्कार साहेब. नमस्कार. अरे उद्या एवढे अर्जंट कशाला बोलवलेस आम्हाला? श्रीपती अरे वाजताना खुर्ची द्या जरा. वस्ताद लई महत्वाची बातमी सांगायची. थांबा बस जरा मग सांगतो. काय होत्या? होय बसा बसा. ठेव इथं. ठेव ठेव. बजा वाजता. बसा बस. अहो वस्ताद त्या दलजीतनं आणि त्याच्या त्या वस्तादानं खेळाला खुनशीचं मैदान बनवलंय बघा. काय होत्या? लई हेंगडा डाव आहे त्या दलजीतचा. म्हणून तुम्हाला आणि राणादाला सांगायचं म्हणून इथं बोलवलंय बघा. अंजली काहीतरी रेडीचा डाव असणार त्याचा. हो रडीचा नाही कपटाचा म्हणा कपटाचा. काय होत्या? आबा बोलवलं? राणा कुठे? ते अजून आले नाहीये. दुपारी जेवण झाल्यावर मी आणि गोदाक्का घरी आलो. ते बरकत भाऊजींबरोबर कुस्तीचा सराव करणार होते. अरे 24 तास सराव करून कसं चालेल? दमून जाईल की पोर. काय वाजतात? अहो बरोबर आहे.
पण राणा दमायचं नावच घेत नाही. तसं काय वाटलं तर मी राणाला स्वतः अडवतो. वज्रकेसरीच्या उत्साहात नाही ते व्हायला नको. नाही आबा, माझं लक्ष आहे. हे बघा आला रानदा. अरे हे काय शिरपती आता घे. अरे अरे माधू हळू हळू हळू. कुठं आणलीस हे? अरे लोकांचं प्रेम. अरे ते काय ऐकताय तोय. अरे नाही नाही म्हणलं तरी दिलंच त्यांनी. मग मी तरी कसं नाही म्हणणार. आबा अहो त्यांचं प्रेम, अपेक्षा आणि विश्वास अजिबात तुटला गेला नाही पाहिजे बघा. अजिबात तुटणार नाहीत. आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच वज्रकेसरी जिंकणार. होय की तूच जिंकणार रानदा. वय अहो गावातल्या प्रत्येकाला वाटतं की मी जिकाव म्हणून. म्हणून प्रत्येक जण त्याचा वाटा म्हणून केळी, दूध, खुराक असं काही ना काही देत असतात. आबा अहो त्या खालच्या इथले धुरपास जे आहेत ना अहो त्यांनी तर नवस केलाय बघा. आणि आपले सरपंच आहेत ना ते समजा सहकार्यांना घेऊन आपली कुस्ती बघायला येणार आहेत बघा. आणि आपल्या गावातले ते हानम्या जिल्हा डेंगरे पाटील आहेत ना ते बाजारात न जाता डायरेक्ट कुस्तीला येणार आहेत. होय समजा एकच म्हणतात की काही बी कर पण वज्रकेसरी मार. अरे वज्रकेसरी मारायलाच पाहिजे. तालमीच्या आणि गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे तो. मग समध्याने एक सांगू काय. या समध्याचं दडपण आले हो माझ्या मनावर. समध्यानं माझ्याकडनं लई अपेक्षा आहेत बघा. मला हे समजा जमलंच पाहिजे. अरे जमणार की रानदा. तू एखादी गोष्ट मनात आणलीस तर पुरी केल्याशिवाय थांबतोयस वे. हो वय आजपर्यंत तुमचं रेकॉर्डच आहे. दलजा बिलजा कुलजा कोण पण येऊ दे, तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार हो. त्या दलजाचा असा बंदोबस्त करून आलो की नाही त्याचा आई मग त्याला आठवाय पाहिजेत. म्हणजे अरे काय केलंस असं? काय केलंय? अहो ऐकशीला तर पोट धरून हसशीला. त्या दर्जाचा संडाचा बंदोबस्त करून आलोय. आता बसतंय म्हणजे त्याच्या जेवणात अख्खी जमाल गोट्याची बाटली टाकल्या. तो गेला आता 12च्या भावात. राणादा वज्रकेसरी दिवशी सुद्धा असली काहीतरी आयडिया करतो. म्हणजे की नाही राणादा असं चुटकी सरशी की नाही कुस्ती मारतात की नाही बघा. गप बसतो का? का अक्कल बिक्कल आहे का नाही? नाही तो शानपणा कुणी करायला सांगितला होता? ते म्हणजे आपलं तुम्ही काय ते मी आपलं खेळ असा असतोय. अरे कुस्ती म्हणजे आपल्या अंगातल्या ताकदीचं आणि कुस्ती कलेचं प्रदर्शन. अरे इमानाचा खेळ आहे तो. तुम्ही बेईमानी करून आलात होय. राणदा ते आम्ही तुझ्यासाठी मी सांगितलं होतं काय? अरे आपण त्या दलजीतला आपल्या मातीत ताकद काय असते ते सांगितलं. अरे सह्याद्रीचं मावळं, शिवबाचं मावळं आपण. आणि असा रडीचा खेळ खेळायचा असतोय कधी? आणि तो कपट्याचा डाव खेळतोय चालतंय वे. आणि खेळात कसला आलंय कपट? राणादा आपण किती बेईमानीनं कुस्ती खेळली की नाही तरी तो बेईमानी करणार म्हणजे करणार. त्याने एकच ठरवलंय की तुमचा पाय मोडणार अशी शपथ खाल्ल्या त्या दलत्यानं. वय की अहो वस्तात तुम्हाला सांगतो तो कुस्ती खेळणारच नाही. नुसतं राणादाच्या पायावर मार करायचं एवढं ठरवले बघा.
राणा त्याचा पाय कायमचा बात करायचा असं ठरवले त्यानं.